संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख यांनी भगवानगडावर जाऊन भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली। यावेळी धनंजय देशमुख यांनी आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे नामदेव शास्त्रींसमोर सादर केले। महंतांनी देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी राहावं आणि आरोपींना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली। तर भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असून आरोपींना पाठीशी घालणार नसल्याचं नामदेव शास्त्रींनी सांगितलं। ज्याला ही आरोपीची बाजू घ्यायची, ज्याला ही आरोपीची बाजू घ्यायची त्यालाच फक्त जातीवादाचा अंश यायलाय। बाकी तर आम्ही दाखवलंय। दीपक काका आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत। 1000 मुलींच्या पुढे ते अनाथ मुली तिथं सांभाळ करतात। दत्ता भाऊ आहे ते HIV ग्रस्त, म्हणजे शेकड्यावर मुलं तिथं सांभाळतात। विधवा महिला तिथं ज्या म्हणजे त्यांना कुणी आसरा देत नाही किंवा ज्यांचं काही कुणी नाही त्यांना सांभाळतात। म्हणून याआडून जर कुणी करत असेल तर ते खरे जातीवादी। त्यांना तिथं तुम्ही लगेच सांगा की तुम्ही ह्याची बाजू घ्यायचं काही कारण नाही। भगवानगडाला मानणारं कुटुंब आहे। यापूर्वी ते भगवानगडावर येत होते, त्यांचे अनेक वेळाचे फोटो त्यांनी मला दाखवले आणि जे आरोपी आहेत त्यांची पार्श्वभूमी असणारे पुरावे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत। भगवानगड हा कायमस्वरूपी देशमुख संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागे आहेत आणि सदैव राहील।